पुढची जोडी देखील पूर्णपणे तयारीमध्ये कोली 11 कशेली संघाची बिग फाईट इथे पाहायला मिळेल। दोन्ही संघाचे ट्वेल्समॅन इथे कोली 11 कशेली संघाचा आला आहे, तर जरीमरी आलिमगड संघाचा ट्वेल्समॅन आपण लगेच यायचंय। आज हिमांशू आपल्याला जरीमरी आलिमगड संघामध्ये पाहायला मिळतील। मित्रांनो, भिवंडीचं क्रिकेट खूप उंच झाला आहे आणि चांगले चांगले प्लेयर जे आहेत भिवंडीच्या बाहेर जाऊन देखील आपल्या भिवंडीचं नाव उज्ज्वल करत आहेत। भरपूर असे खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये हिमांशूचं देखील नाव घेऊया आपण, कारण की नुकत्याच झालेल्या टुर्नामेंटमध्ये डिंगडॉंग या संघाकडून देखील खेळला, त्यानंतर विनस्पोर्ट या संघामधून देखील खेळला आणि आज गावातील संघातून आपल्याला इथे पाहायला मिळतो हिमांशू पाटील, मॅन फ्रॉम आलिमगड। वेलकम, ट्वेल्समॅन देखील आलेला आहे आलिमगड संघाचा। 4 षटकांचा हा सामना, पहिला पॉवर प्लेचा षटक, मॅच स्टार्ट होईल। दोन्ही पंच ग्राउंड मध्ये परेश महाजन सर आहेत मला तरी वाटतं आणि बाळा सर। खूप मोठा सामना इथे पाहायला मिळतोय। निशांत याची चर्चा करूया। दोन्ही संघ चांगले संघ आहेत, ताकदवर संघ आहेत। कालच्या देखील भरपूर दिवस चांगला गाजला या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की अनेक संघाने इथे भाग घेतला होता। त्याच्यामधून कालच्या दिवसामध्ये जर विचार केला, ग्रुप ए मधून निश्चित नील एंटरप्राइजेस टेंबोली संघ टॉप 6 मध्ये गेला। त्यानंतर बघितला घोडसई संघ 2 होते, कालच्यामध्ये मात्र घोडसई जय बजरंग घोडसई संघाने देखील पुढे वाटचाल केली आहे। टॉप 6 मध्ये त्यांचं देखील नाव घेतलं जाईल आणि आजच्या दिवसामध्ये इथे जाणता राजा खारबाव ज्या संघाने मागच्या वर्षी चॅम्पियन पद इथे पटकवलं होता, त्या संघाला आज देखील आपण बघितला आणि आता मात्र आज या रजनी क्रिकेटच्या माध्यमातून फ्लड लाईटच्या माध्यमातून कोणता संघ टॉप 6 मध्ये पोहोचेल। तर नक्कीच अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय। संदेश पाटील तर ग्लॅमर आलाय क्रिकेटला आणि त्याचं नक्कीच आपण विकी शेट मात्रे यांना श्रेय द्यावं लागेल। अतिशय सुंदर असा आयोजक आहेत, अनेक कित्येक वर्ष या ठिकाणी स्पर्धा ऑर्गनाइज करतात, दरवर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो, तर यावर्षी देखील चांगला प्रयत्न केलाय या टीमनं। अगदी बरोबर, इथे पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी हिमांशू पाटील होते आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर इथे अमोल आणि शैलेश इथे पाहायला मिळत आहे। संघाचा कर्णधार ओपन करण्यासाठी इथे खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण बघा, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे। ऑफ साईडमध्ये 4 क्षेत्ररक्षक आहेत, एक इनफिल्डच्या बाहेर इथे पाहायला मिळेल। शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट कव्हर आणि मिड ऑफवर एक क्षेत्ररक्षक आहे। ते ऑन साईड क्षेत्रामध्ये, वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पहिला चेंडू डावखुऱ्याचा गोलंदाज हिमांशू पाटील यावेळेस पहिलं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न देखील मिळतोय, तर यश देखील मिळतो आणि चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी। क्या बात आहे। आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला, आला 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 तुझीच पाटील घेऊन आला, माझ्या मामाचा क्या बात, एक चांगली सुरुवात केली फलंदाजाने। बघितलं समोर एक चांगला गोलंदाज आहे, भरपूर नाव आहे त्याचं टेनिस क्रिकेटमध्ये, हिमांशू पाटील, आणि एक चांगला स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमध्ये इथे पाहायला मिळतो। अमोल चांगली सुरुवात करतोय इथे। तर नक्कीच अतिशय सुंदर फटका होता, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार या ठिकाणी सादर केला या फलंदाजानं, तर नक्कीच कौतुक करावं लागेल। वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज होता हिमांशू, तर त्याच्या गतीचा देखील वापर केलाय यावेळेस या फलंदाजानं। अगदी बरोबर, लेन चांगली मिळाली, मात्र फटका चांगला होता फलंदाजाचा। पुन्हा एकदा हिमांशू यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला, तिथे यष्टिरक्षक बीट झाला होता, मात्र चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला। फाईनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, जवळजवळ 3 धावा वाचवल्या निशांत मी म्हणेल। तर नक्कीच इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा जास्त प्रयत्न झाला होता। आपण सुरुवातीचे 2 चेंडू बघितले, अमोल इम्प्रोवाइज क्रिकेट खेळत होता, यावेळेस मात्र फटका फसला होता, परंतु 1 धाव मिळाली या फलंदाजाला। अगदी बरोबर, आपण ज्या प्रकारचा आपण शॉट खेळतो त्याच्यावर चेंडूवरती लक्ष देखील ठेवणं गरजेचं असतं, ते तिथं पाहायला मिळालं नाही। फुटवर्क चेक केलं गोलंदाजाने आणि त्या प्रकारचा चेंडू देखील टाकला होता। हिमांशू पाटील पुन्हा एकदा डावखुऱ्याचा गोलंदाज, राऊंड द विकेट, कारण की डावखुऱ्याचा गोलंदाज गोलंदाजी करतो इथे। सामना करे फलंदाज शैलेश, यावेळेस कट केला आहे, क्षेत्ररक्षक आहे इथे, मात्र थोडं चुकीचा थ्रो इथे पाहायला मिळाला, त्याचं कारण इथे 1 धाव कंप्लीट करते। चांगली सुरुवात पाहायला मिळते कोली 11 कशेली संघाचे निशांत।
तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळते, एकेरी दुहेरी धावावर भर देण्याचा प्रयत्न होत आहे. तर नक्कीच चांगला गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाचा सन्मान देखील करतायत ते दोन्ही फलंदाज. एक चांगली साईन आहे या संघासाठी आपण विचार केला तर. अगदी बरोबर. काल देखील अशाच प्रकारचा सामना पाहायला मिळाला आणि हा देखील त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कारण की पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. हिमांशू पाटील पुन्हा एकदा ह्यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नामध्ये फसला तिथे फलंदाज. कारण की चेंडू सर एस्टेकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हिमांशू पाटील याची. खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल, चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता यावेळेसचा फलंदाज आणि यावेळेस मात्र चेंडूने वेध घेतला होता यष्टीरक्षकाचा. अगदी बरोबर. वेगवान गोलंदाज हिमांशू पाटील पुन्हा एकदा व्यासपीठाकडून गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तिथे, मात्र यावेळेसचा फटका फसला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. क्या बात आहे. अतिशय क्लास गोलंदाजीचा काय असतो इथे दाखवताना खेळाडूंना. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय हा गोलंदाज. तर नक्कीच मला का महान गोलंदाज म्हटलं जातं. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता या ठिकाणी सिद्ध करतोय हा गोलंदाज गोलंदाजी टाकत असताना. अगदी बरोबर. यावेळेस पुन्हा एकदा कट केला, मात्र शतरक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिला झटका इथे लागतोय कोहली 11 कशिली संघाला. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, निशांत होता ठाण्याचा ठाण्यावाद. निशांत पहिल्या षटकाची समाप्ती झाली इथे आणि पहिल्या षटकामध्ये हिमांशू याने क्लास गोलंदाजीचा दाखवला आहे. इथे फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तो विकेट पाहिजे होता, तो विकेट देखील त्याने प्राप्त केला इथे. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यावर असं वाटलं होतं का मोठं षटक येईल या संघाच्या बाबतीत, परंतु तसं घडलं नाही. खराब क्रिकेट खेळलं गेलं अमोल याच्या माध्यमातून. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झाला, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार देखील दाखवण्याचा प्रयत्न झाला होता या खेळाडूच्या माध्यमातून. परिणामतः चांगली गोलंदाजी देखील झाले गोलंदाज हिमांशू याच्याकडून. अगदी बरोबर. पुन्हा एकदा चांगला गोलंदाज लावला जात आहे, कारण की विनीत याच्याकडे देखील क्षमता आहे विकेट घेण्याची. आणि हिमांशूने बघितलं, कारण की पहिल्या षटकामध्ये कोहली 11 कशिली संघाला इथे दाबला आहे आणि तिथे आता मात्र वरती यायचं असेल तर फलंदाजाला अटॅक करावा लागेल. कारण की 4 षटकांचा हा सामना आहे. 40 ते 45 धावांचं लक्ष द्यावं लागेल. कारण की याच्या अगोदर चेस केल्या होत्या तर आपण बघितलं वीर तानाजी दापोडे संघाने चांगली फलंदाजी केली होती आणि त्या धावा चेस केल्या होत्या इथे. समोरचा संघ देखील खूप चांगला संघ होता, अष्टविनायक ठाकूरवाडा. मात्र बलाढ्य संघाला पराभूत केला दापोडे संघाने. इथे गोलंदाज विनीत पहिला चेंडू टाकण्यासाठी टेक व्यासपीठाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट जातोय. समोर खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज खेळपट्टीवर शैलेश. ऑफस्टंपच्या बाहेर अगोदरच निघाला होता इथे, मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू लँड होतोय. पंचांकडून वाईटचा इशारा, एक्स्ट्राची मदत. चुकी केली इथे गोलंदाजाने, कारण की याच्या अगोदर फ्रंट जर बघितला तर ऑफस्टंपची ती वाईटची पट्टी आहे तिथे आपण बघितलं होतं फलंदाजाचा. तर नक्कीच फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज ज्या दिशेने गेलाय त्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न झाला होता. परिणामतः लाईन भरकटलाय आणि स्वैर मारा करतोय हा गोलंदाज या षटकामध्ये. अगदी बरोबर. एक्स्ट्राची मदत होईल. धावसंख्या झाली आहे 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय इथे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, मात्र इथे धावा कंप्लीट केल्या होत्या 2. मिसफील्ड थोडंसं पाहायला मिळालं, मात्र पुन्हा एकदा त्याने रिदम घेतला पायांच्या मागे आणि चेंडूला अडवण्यात यश मिळालं इथे. निशांत हा सामना कट टू कट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. धावा बनतायत त्याचं कारण की 40च्या वरती इथे बघण्याचा प्रयत्न असेल कशिली संघाचा. तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर हे फलंदाजाचं बांधून ठेवलं एकंदरीत आपण बघितलं या मॅच मध्ये. विनीत यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारला आहे चेंडूला. चेंडू जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. हलकासा थर्मल पाहायला मिळाला, मात्र इथे रनआउटची संधीचं सोनं करता आलं नाहीये. लेगबाचा इशारा करतायत पंच बाळा सर. म्हणजे या एक्स्ट्राच्या धावा, नशिबाच्या धावा मिळतात इथे. मी म्हणेल कोहली 11 कशिली संघाला. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 11 धावा. 1 बाद 11, 11 लॉस ऑफ 1 विकेट्स, 11 रन 1 विकेट के नुकसान पर. दुसरं षटक सुरू आहे मित्रांनो. यानंतर देखील आपल्याला चांगला सामना पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे बी
आणि विजेता संघ यानंतर खेळणार आहे. तर दापोडे संघाने कुठेही जायचं नाहीये. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात निशांत पाटील भिवंडीमध्ये, मात्र ही स्पर्धा खूप चर्चेत आहे. विनीत राईट आर्म ओव्हर द विकेट, व्यासपीठाकडून गोलंदाजी करतोय. यावेळी ऑफ स्टंप चेंडू थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर निघून इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला होता, तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काय वाटतं गोलंदाजीबद्दल निशांत, ज्या प्रकारची गोलंदाजी होते? तर नक्कीच यावेळेस फलंदाजाचा फुटवर्क चेक केला होता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता या फलंदाजाचा. परिणाम त्या निर्धाव चेंडू खेळतोय यावेळेस हा खेळाडू. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस एष्ट्यांवर चेंडू टाकला आहे. इथे एष्ट्या खुल्ल्या ठेवल्या होत्या आणि एष्ट्या वाकवल्या देखील जात आहेत इथे, आणि दुसरा झटका इथे कशेली संघाला शैलेशाच्या रूपात. क्या बात आहे, अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळते ते गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे नवीन फलंदाज इंटर होईल ग्राउंड मध्ये. शैलेश थोडासा निराश, शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं निशांत. तर बघितलं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, अराउंड द लेग त्रिफलाची झाला यावेळेचा फलंदाज. खराब क्रिकेट पाहायला मिळाला. आपण या टीमचा आपण विचार केला, कोहली 11 कशेली संघ इम्प्रूव्हाइज क्रिकेट खेळण्याचा जास्त प्रयत्न होते या खेळाडूच्या माध्यमातून. तर नक्कीच सर लिटिल मास्टर्स सुनील गावस्कर हे नेहमीच सांगतात की जेव्हा तुम्ही पहिला चेंडू फेस करत असतात तेव्हा तो बॅटच्या मध्ये घेणं गरजेचं असतं, परंतु या संघाचं तसं काही दिसलं नाही. सुरुवातीपासून इम्प्रूव्हाइज क्रिकेट खेळत आहे आणि परिणामतः बॅकफुटला आलाय हा संघ. अगदी बरोबर. ज्यावेळेस आपला पहिला चेंडू जर बॅटवर आला तर आत्मविश्वास देखील कमी होतो, मग तिथे तसं क्रिकेट पाहायला मिळाला नाही आतापर्यंत. नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये आला आहे, निलेश येतोय. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफ स्टंप चेंडू इनफिल्डच्या वरतून जातोय. आहे क्षेत्ररक्षक खूप दूर आहे तिथे, मात्र चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. मी तिथे 4 धावा कशिली संघाला. निशांत खूप मोठा गॅप होता, त्या गॅप मधून खेळला आहे इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक खूप दूर आणि इथे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा चौकार. इथे धावा मिती 4. तर नक्कीच एक चांगला फटका होता. निलेश यांनी यावेळेस आक्रमण केलंय. नक्कीच संघ अडचणीत सापडला होता, एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि हा फटका देखील खेळलाय यावेळेसचा फलंदाज. अगदी बरोबर. चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये हिमांशू याने बांधून ठेवला होता. इथे मात्र गोलंदाजी करताना गोलंदाजाने धावा खर्च केली आपल्या षटकामध्ये 9. पुढच्या 2 षटकामध्ये की इथून अटॅक करेल का कशेली संघ, ऐकूया आपण निशांत पाटील यांना. धन्यवाद संदेश पाटील. तर दरम्यान षटक क्रमांक 30 घेऊन यावेळेस सन्मान केलाय, परंतु चांगला चेंडू टाकलाय यावेळेस या गोलंदाजानं. 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 2 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहतोय, धावफलकावर धावा झालेत त्या 2 बाद 15 धावा. तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. आपण विचार करतोय अलीमगड संघाचा चांगली गोलंदाजी झाली या टीमच्या माध्यमातून. आपण बघितलं सुरुवातीला हिमांशू आला होता, हिमांशू आणि 6 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर विनीत हा गोलंदाजी टाकण्यासाठी आला होता. या गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये एकंदरीत 1 गडी बाद करून 9 धावा देखील दिल्यात. तर नक्कीच चांगली गोलंदाजी झाली या संघाचा आपण विचार केला तर संदेश. अगदी बरोबर. धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आपण पाहताय 15 धावा होत आहेत. हिमांशू याने 6 धावा दिल्या आणि विनीत याने 9 धावा दिल्या आणि दोघांनी एक विकेट देखील घेतला आहे. आता येणाऱ्या गोलंदाजामध्ये कोणता गोलंदाज असेल ती चांगली गोलंदाजी करेल. इथून अटॅक करावं लागेल, कारण की स्लॉगरचे षटक आहेत. इथून धावा बनणं गरजेचं आहे. 40 ते 45 धावा येणं गरजेचं आहे त्या कशेली संघाला. तर नक्कीच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्वराज्य चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण पाहतोय विकीशेट मात्रे अर्थातच अब्बू स्पोर्ट खार्दी समीर तांगडे यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्पर्धा. तर नक्कीच दरवर्षी स्पर्धा आयोजित केली जात आहे. एक नवीन पर्व, नवीन ऊर्जा, नवीन दिशा घेऊन आलेली स्पर्धा. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस. एक चांगला स्पर्धा या परिसरामध्ये देखील होत असते, दरवर्षी होत असते. तर नक्कीच पूर्ण परिसरामध्ये या स्पर्धेची चर्चा देखील होत असते आणि या खार्डी गावाची मानाची स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेला संबोधलं देखील जात आहे. नक्कीच विकीशेट मात्रे यांचं नक्कीच आपण कौतुक करायला पाहिजे. एक चांगला आयोजन या ठिकाणी केलं आहे. अर्थातच अब्बू स्पोर्ट खार्डी, ईगल स्पोर्ट खार्डी, तसेच आपण बघतोय त्यांचे स्वयंसेवक, तसेच आपण व्यासपीठावर पाहतोय कुमारजी तांगडी शाखाध्यक्ष खार्डी गावातील यांचा
देखील एक चांगला सपोर्ट असतोय. दरम्यान षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज दीप. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल उजव्या हाताचा फलंदाज दिनेश साडे. दीप आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा यावेळेस खेळण्यासाठी सज्जला दिनेश. बॅकफुटला गेला, पुल केला, यावेळेस चेंडू मात्र जाईल तो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सुरेख फटका, 6 धावा. हेच डीजे भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून. थँक्यू डीजे. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला गेला, दिशा दिली आणि चेंडू मात्र गेला तो 6 धावांसाठी. आणि या 6 धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा मात्र झालेत त्या 2 बाद 21 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना काय चांगली फलंदाजी करतोय दिनेश हा फलंदाज असून आपण बघितलं पहिला चेंडू खेळत होता संदेश, पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय तर नक्कीच आक्रमकता सिद्ध केलंय यावेळेस या फलंदाजानं. अगदी बरोबर. आणि इथून सुरुवात झाली आहे धावा बनायला, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या. बघितलं फलंदाजाने आता इथे सुरुवात केली धावांना, म्हणजे 6 धावा आल्या आहेत या पहिल्या चेंडूवर. चांगला स्टार्ट पाहायला मिळतोय. तर नक्कीच सुरुवातीची 2 षटकांचा आपण विचार केला, चांगली गोलंदाजी होती. यावेळेस षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी दीप आलाय. दीप याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण देखील केलाय यावेळेस फलंदाज दिनेश यानं. पुन्हा एकदा दीप राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल दिनेश साडी. यावेळेस फुलटा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न झालाय, बीमर चेंडू हाताळलाय आणि यावेळेस धावचीची संधी आहे. क्रिकेट मधली आत्महत्या म्हणावी लागेल. खराब कॉलिंग होती, बीमर चेंडू होता आणि पंचाने देखील नो बॉल घोषित केलाय. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला. आला 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 सुजित पाटील घेऊन आला. पाल्या मामा साहेबांचा युवा नेता आला. पाल्या मामा साहेबांचा युवा नेता आला. पाल्या मामा साहेबांचा युवा. तर खराब कॉलिंग झाली या ठिकाणी. यस वेट नो या 3 गोष्टीचा कोणत्याही प्रकारे समन्वय साधला गेला नाहीये आणि खराब रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस कॉलिंग अतिशय खराब होती संदेश यावेळेस आणि यावेळेस फलंदाज बाद झालाय तो निलेश. चुकीचं कॉल पाहायला मिळालं, त्याचं कारण इथे फलंदाज देखील बाद झाला आहे ते. आणि या षटकामध्ये सर्व काही पाहायला मिळते. षटकार बघितला आपण, आता इथे रनआउट देखील बघितला. तर नक्कीच पहिल्या चेंडू षटकार मारल्यानंतर मानसिक दडपण आलं होतं या गोलंदाजावर. बीमर चेंडू हाताळतोय, हा चेंडू फ्री हिट असेल तर नक्कीच चांगला फटका मारावा लागेल या फलंदाजाला. पुन्हा एकदा दीप आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल दिनेश साडी. यावेळी चांगला चेंडू आहे, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे परंतु फ्री हिट असल्या कारणाने झेल देखील घेतला गेलाय. एकच धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. एका धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावर धावा मात्र झालेत त्या 23 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला होता यावेळेस. पुन्हा एकदा दीप आपल्या षटकाने पुढील चेंडू यावेळेस सामोरं जाईल. नवीन फलंदाज संदीप आलाय. नक्की चांगली फलंदाजी करावी लागेल या टीमला जर चांगलं टार्गेट उभारायचं असेल तर आलिमगड संघासमोर. तर नक्की चांगली फलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा दीप आपल्या षटकाने पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूनी पडल्यानंतर वेध मात्र घेतलाय यष्टीरक्षकाचा. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय यावेळेस हा गोलंदाज. तर नक्कीच आता मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडू षटकार मारल्यानंतर आता मात्र कमबॅक केले संदेश या गोलंदाजानं. एक चांगला क्रिकेट पाहतोय मित्रांनो आपण. चालू असणारा सामना कोळी 11 कशेली विरुद्ध जरीमरी आलिमगड या 2 संघामध्ये. तर नाणेफेकीचा कॉल जरीमरी आलिमगड संघाने जिंकला होता आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि कोळी 11 कशेली संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित देखील केलाय. पुन्हा एकदा दीप आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. सामोरे फलंदाज आहे संदीप. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर चेंडू ठेवला. यस इट इज अ वाईड पंच. दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावर भर पडेल. यावेळेस धावफलकावर धावा झालेत त्या 24 धावा. तर नक्कीच चांगला चेंडू टाकल्यानंतर यावेळेस फलंदाज पुढे आला होता. तदनंतर या गोलंदाजानं शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय आणि स्वैर मारा हाताळलाय यावेळेस या गोलंदाजानं. पुन्हा एकदा दीप आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल संदीप साडी. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू जाईल. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव मिळेल या फलंदाजाला.
एका धावेनं धावफलकावर धावा झालेत त्या 25 धावा. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळलं गेलं या षटकामध्ये. आपण एकंदरीत विचार केला कोहली 11 कौशली संघाने चांगली फलंदाजी मात्र केले या षटकामध्ये. पुन्हा एकदा दीप आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळेस सामोरे जाईल. दिनेश हा फलंदाज. दिनेश यांनी चांगली फलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दीप खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू आहे यावेळेस. फसलाय फटका. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुटवर्क खराब होता. पद्धतीने त्याचा वापर झाला नव्हता. परिणामता निर्धाव चेंडूची समाप्ती केली यावेळेस या गोलंदाजानं. तर नक्कीच कौतुक देखील करावे लागेल. तर नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असेल. एक धावफलकावर धावा झालेत त्या 25 धावा. दीप यावेळेस चांगला चेंडू आहे आणि यावेळेस फलंदाज समोर सापडलाय. यावेळेस मात्र या फलंदाजाला परतावं लागेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू हातरलाय. फलंदाज देखील बाद झालाय. SDJ दरम्यान आगमन झालंय. धर्मेंद्रजी तांगडी 40+ चे सचिव आहेत. त्यांचं आगमन झालंय. यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपला आभार देखील. जाऊया मॅचकडे. एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 3 षटकामध्ये एकंदरीत धावफलकावर धावा झालेत त्या 4 बाद 25 धावा. तर नक्कीच या षटकामध्ये देखील चांगली फलंदाजी झाले. 10 धावा आलेत या षटकामध्ये. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज अमित आलाय. तर नक्कीच या षटकामध्ये चांगली धावा कराव्या लागतील या टीमला. 10 किंवा 15 पेक्षा जास्त धावा कराव्या लागेल. तदनंतरच हा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतोय. तो जरी मरी आलिमगर या संघासमोर. अमित राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. उजव्या हाताचा फलंदाज संदीप साडी. अतिशय सुंदर आपण क्रिकेट पाहतोय. या खाडी परिसरामध्ये एक मानाची स्पर्धा मित्रांनो रंगले. स्वराज्य चषक 2020 आयोजन. अर्थातच माध्यम आहे विकीशेट मात्रे, अब्बू स्पोर्ट खार्डी आणि ईगल स्पोर्ट खार्डी यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर ही कल्पना या ठिकाणी साकारली जात आहे. नक्कीच कौतुक करावे लागेल या टीमचं. दरवर्षी अशा प्रकारची टुर्नामेंट या ठिकाणी ऑर्गनाइज देखील केली जाते आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील लाभतो या स्पर्धेसाठी. दरम्यान धावफलकावर धावा झाले. प्रथम फलंदाजी करत असताना कोहली 11 कौशली संघाच्या 3 षटकामध्ये धावफलकावर धावा झालेत त्या 4 बाद 25 धावा. तर शेवटचा षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल जर सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल. जरी मरी आलिमगर संघासमोर तर नक्कीच या षटकामध्ये चांगली फलंदाजी देखील करावी लागेल या टीमला. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आला अमित हा गोलंदाज आहे. आपण पाहू शकता व्यासपीठावर विकीशेट मात्रे, त्यांच्या समेत कुमारजी तांगडी, तसेच सुभाष ठाकरे जे भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. किरणजी तांगडी आहेत. विलास तांगडी आहेत. नक्कीच सर्व मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अमित यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि यावेळी चेंडू फरार होईल. तो सीमा रेषा पार. 4 धावांसाठी सुरेख फटका. 4 धावा. SDJ वाघात काळीच मर्दानी छाती दरार आहे त्याचा. दोस्तीला साथ आहे शत्रूला मात आहे जीवलग जीवाचा. थँक्यू DJ. यावेळेस बॅकफुटला गेला, जागा बनवली
आणि काय चांगला फटका खेळलाय आणि चेंडू मात्र गेलाय तो सीमा रेषा पार 4 धावांसाठी आणि 4 धावेनं धावपलकर धावा झाले ते 29 धावा. पुन्हा एकदा अमित राईट ओरदोकेचा पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी छत्रपतींचा छावा आणि या मिळतील त्या 6 धावा. यस डीजे. वाघाच काळीज मर्दानी छाती दरार हाय त्याचा, दोस्तीला साथ हाय शत्रूला मत हाय, जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा. विकी भाई आमचा भिवंडी खरडी. थँक्यू डीजे. काय चांगला फटका खेळला या फलंदाज, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सरळ गेलाय 6 धावांसाठी. ज्या 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली त्याच्यावरती पाणी फिरतो असं मी म्हणेल अमित, कारण की 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली आता मात्र चांगली स्थितीमध्ये धावसंख्या 35 धावा. तर नक्की स्लॉगवरचं षटक आहे, शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. कोली 11 कशेली संघाचा आपण विचार केला, पण यावेळेस मात्र संदीप या फलंदाजानं आक्रमण केलंय ते अमित या गोलंदाजावर. पुन्हा एकदा अमित राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल संदीप साडी. तर नक्कीच संदीप चांगला टचमध्ये दिसतो या मॅचमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येईल, शतरक्षक आहे त्या ठिकाणी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या 2 खेळाडूच्या माध्यमातून. यस वेट नो या 3 गोष्टींचं अतिशय सुंदर समन्वय साधलं गेलं आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या कंप्लीट देखील केल्या गेल्या आणि या 2 धावेनं धावपलकर धावा झालेत त्या 4/37 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना. तर नक्कीच या रणजी स्पर्धेमध्ये 40+ धावा करणं गरजेचं असेल. आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये देखील डिफेंड झाल्या होत्या या धावा. यावेळेस फटका चांगला आहे, यावेळेस मात्र कव्हर रिजन मधून चेंडू फरार होईल सीमा रेषा पार 4 धावांसाठी. एक फटका 4 धावा. इलाका तेरा धमाका मेरा. हमसे रक्त तो तक हिंद दीवाना, हमसे रक्त तो तक हिंद दीवाना, साथ को अनहद आशा शिव से एस डीजे. काय चांगला फटका खेळलाय संदीप हा फलंदाज, प्रभावित करून सोडलंय या फलंदाजानं या मॅच मध्ये. स्लॉगवरचा षटक होता, आक्रमक करायचं होतं या षटकामध्ये आणि काय चांगली फलंदाजी करतोय हा फलंदाज. नक्कीच कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच यावेळेस अमित या गोलंदाजावर आक्रमण केले. संदेश आपण बघितलं 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. स्लॉगवरचा षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये आक्रमण केलंय या गोलंदाजावर. तर नक्कीच यावेळेस संदीप याचं कौतुक करावं लागेल. संदीप याने आतापर्यंत चांगल्या धावसंख्या उभारली आहे, 19 धावांचं योगदान दिलंय या खेळाडूनं आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा अमित राईट ओव्हर द विकेटचा मारा पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, शॉर्ट थर्ड मॅनला शतरक्षण होते तोपर्यंत एक धाव मिळाली या फलंदाजाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र एकच धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेने धावपलक पुढे सरकले. धावपलकर धावा झाले त्या 42 धावा. तर नक्कीच स्ट्राईक घेण्याचा देखील जरूर प्रयत्न झाला होता संदीप याचा, परंतु एकच धाव मिळाली. यावेळेस स्ट्राईकला जाईल कुणाल, तर कुणाल याला शेवटच्या चेंडूमध्ये एक चांगला फटका देखील मारावे लागेल. आपण बघतोय धावपलकर धावा झाले त्या 42 धावा. जर एक मोठा फटका मारला तर नक्कीच आणखीन काही धावसंख्येवर भर या ठिकाणी टाकता येईल या फलंदाजाला. तर नक्कीच सुरुवातीचे 3 षटक अतिशय सुंदर हाताळले होते गोलंदाजानं. यावेळेस अमित स्लॉगवरचं षटक आहे, अतिशय निर्णायक षटक होतं, पण या षटकामध्ये काय चांगली फलंदाजी केली संदीप या फलंदाजानं. आतापर्यंत या फलंदाजानं 20 धावांचं योगदान दिलंय आपल्या टीमसाठी. तर नक्कीच यावेळेस डावखुऱ्याशाहीचा फलंदाज आहे कुणाल, त्याला चेंडू टाकण्यासाठी मात्र तयार झालाय गोलंदाज अमित. अमित पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू, यावेळेस सामोरे जाईल डावखुऱ्याशाहीचा फलंदाज कुणाल. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधला. बॅकफूटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तोपर्यंत एक धाव मिळाली तर धाव नसेल, निर्धाव चेंडूची समाप्ती झाली तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शेवटच्या चेंडूवर. तर निर्धाव चेंडू टाकतोय हा गोलंदाज. एकंदरीत 4 षटकामध्ये धावपलकर धावा झाले त्या 42 धावा आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते जरीमरी आलिमगड संघासमोर.
कॉमेंट्री बॉक्स मध्ये निश्चित ओमकार शेटे यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. तर खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. ऑर्गनाइज कमिटी बेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि 43 धावांचा एक चांगलं लक्ष आहे. मित्रमंडळी निशांत पाटील आमची रजा घेत आहेत. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुभाष ठाकरे वेलात वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. आमची रजा घेत आहेत. थँक्यू सो मच सुभाष ठाकरे. तर 43 धावांचं लक्ष इथे एक चांगलं लक्ष आहे इथे, कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि फ्लड लाईट मध्ये या धावा चेस करणं म्हणजे खूप घातक देखील असतात अशा धावा 40च्या वरती निशाण जर बघितल्या तर, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील चांगले चांगले सामने झाले. दापोडे संघाचा कर्णधार आपण तयारीत राहायचं आहे, कारण की या 43 धावांचं लक्ष जरी मरी आलिमगर या संघासमोर ठेवला आहे. इथे कोलिलिवन कशिली संघाने जॉईंट विथ अमोल तांगडी चांगले क्रिकेटर देखील आहेत. मात्र या स्पर्धेमध्ये मी तर म्हणे या परिसरामध्ये समालोचकांची देखील कमी नाही आहे आणि स्कोरिंगचे तर मी म्हणेल अजिबात कमी नाही आहे, कारण की इथे संपूर्ण आमची टीम जी आहे KPL मध्ये खूप एन्जॉय करत असतात. मात्र यावेळेस स्वराज्य चषक 2020 मध्ये देखील पूर्णपणे वेळ देत आहेत. अमोल तांगडी आपलं हार्दिक स्वागत आहे. जयेश तांगडी देखील चांगले स्कोरर आहेत. आता मात्र त्याने भिवंडीमध्ये देखील बाहेर देखील बघितलं आहे, कारण की सिटी क्रिकेटची स्पर्धा देखील केली त्याने. मित्रांनो जयेश तांगडी याचं एकच सांगेल मी की त्याची परीक्षा आहे आणि त्याची परीक्षा जवळ देखील आली आहे. रतनबुवामध्ये देखील त्याला संधी मिळाली होती, म्हणजे या परिसरामधील पहिला असा स्कोरर आहे तो रतनबुवाला बसण्याची तयारीमध्ये होता. मात्र त्याची परीक्षेमध्ये आली आणि ती संधीचं सोनं करता आलं नाही त्याला. मात्र पुढच्या वर्षी निश्चित तुला आम्ही या परिसरातून भरपूर शुभेच्छा देऊ त्या स्पर्धेसाठी. तर मॅच स्टार्ट होईल. इथे सलामीची जोडी आलिमगड संघाची गेली आहे खेळपट्टीवर. दोन्ही पंच देखील ग्राउंडमध्ये आहेत, परेश सर आणि त्याचबरोबर बाळा सर. एक नामांकित असे क्रिकेटर राहिलेले आहेत परेश महाजन आणि त्याचबरोबर बाळा सर यांचं लेदर क्रिकेटवर भरपूर नेहमी प्रेम आपण बघितलं. 43 धावांचं लक्ष नाईट स्पर्धा आहे मित्रांनो, आणि या 43 धावा खूप मोठं आव्हान मी म्हणेल आजच्या दिवसामध्ये. माझ्या जोडीला निशांत पाटील आहेत, त्याचबरोबर ओमकार शेटे वॉइस ऑफ वाकलन हे देखील आहेत. दिवसभर सुभाष धुमाल देखील होते. मित्रांनो आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि अतिशय जबरदस्त थाटामाटाने उद्घाटन सोहळा कालच्या दिवसामध्ये पार केला होता आपण. संपूर्ण ग्रामपंचायत जे आहे ती आमची संपूर्ण उपस्थित होते आणि ग्रामस्थ मंडळ खार्डी हे देखील संपूर्ण उपस्थित होते इथे, आणि त्याच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती. तर इथे शतरक्षण लावण्यासाठी पूर्ण तयारी इथे कशेली संघाची पाहायला मिळते. एक शिस्तबद्ध संघ म्हटलं आता भिवंडी तालुक्यातील कोलिलिवन कशेली, कारण की कशेली संघामध्ये संपूर्ण कोली जे आहेत खेळताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं वेळ देखील आपण कमी खर्च करा. कालच्या दिवसामध्ये देखील जवळजवळ 1:02 सामना जिंकला होता, तो म्हणजे गोडसे संघाने, जय बजरंग गोडसे सूरज केने अँड कंपनीने. न्यू 40+ ईगल स्पोर्ट खार्डी हा संघ टॉप 3 मध्ये अलिमगडमध्ये निश्चितच गेला आहे. त्या संघाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. जर कोणी इथे खेळाडू उपस्थित असतील त्यांना विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. व्यासपीठ आपलंच आहे, कारण की स्पर्धा देखील आपली आहे. खार्डी परिसरातील खूप मोठी स्पर्धा म्हटली जाते. प्रत्येक वर्षी नव्या नव्या अंदाजाने मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे सामना सुरू होईल. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. इथे
हिमांशू आणि त्याचबरोबर दयानंद ही सलामीची जोडी. इथे शतरक्षण लावला जाईल. पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी पूर्ण जिम्मेदारी जी आहे इथे गोलंदाजाला घ्यावा लागेल. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही संघासाठी करो या मरो ची स्थिती असेल. कारण की संपूर्ण खेळाडू आतमध्ये असतील. 2 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर म्हणजेच डीप मध्ये पाहायला मिळतील इथे. मित्रांनो उद्या देखील अबूस्फोट खार्डी संघ देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये चांगले चांगले सामने आहेत. या षटकानंतर देखील सर्व सामन्याची नावं आपण घेऊ. उद्याच्या दिवसामध्ये चांगले चांगले आपल्या टीम्स उद्या देखील पाहायला मिळतील. गोलंदाज इथे पूर्ण तयारी करतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी. हिमांशू डावखुरे त्याचा हा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू आला होता बॅटवर, मात्र व्यवस्थितरित्या कलेक्ट केला नाही तिथे. यष्टीरक्षक चांगला काम करताना आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण लावलं आहे आणि त्या प्रकारची इथे गोलंदाजी पाहायला मिळते निशांत पाटील. तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला यावेळेस या गोलंदाजानं. नक्कीच आपण बघितलं पहिलं षटक आता शैलेश हा गोलंदाज, तर फलंदाज आहे त्या ठिकाणी हिमांशू. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा शैलेश. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंप चेंडू हलकासा कट झाला. परेश सरांनी बघितला जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू लँड झाला होता आणि लगेच वाईटचा इशारा केला. एक्स्ट्राची मदत इथे शैलेश याच्या षटकामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो 43 धावांचा हा लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 1 धाव फलकावर एक्स्ट्राच्या मदतीने. खाता खोलला जातो इथे जरीमारी अलीमगरी या संघाचा वाईटच्या स्वरूपात. शैलेश ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायावर आला होता इथे. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न देखील केला होता. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाला, मात्र 1 धाव कंप्लीट करते. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळाली. 34 धाव कंप्लीट करतो इथे. तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जास्त धावा येणं गरजेचं असेल. आपण बघितलं 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते जरीमरी आलिमगड संघासमोर. 10.75च्या सरासरीने यावेळेस सरासरी मेंटेन करायची आहे प्रति षटकामध्ये या टीमला. आणि या षटकामध्ये जास्त धावा येणं गरजेचं असेल. संदेश अगदी बरोबर. येणाऱ्या अजूनही भरपूर स्पर्धा आहेत, मोठे मोठे मेगा इव्हेंट आहेत, मात्र हा देखील खूप चर्चेत आहे पहिल्या दिवसापासून. कारण खर्च देखील भरपूर केला आहे. वन मॅन शो विकी शेठ म्हात्रे, अबूस्फोट खार्डी आणि ईगल स्पोर्ट खार्डी आणि ग्रामस्थ मंडळ खार्डी यांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहता मित्रांनो. पुढे एकदा गोलंदाज शैलेश राईट आर्म ओव्हर द विकेट ठीक व्यासपीठाकडून गोलंदाजी करतोय. समोर खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज दयानंद. यावेळेस ऑफ स्टंप चेंडू फलंदाजाने सोडून दिला. बघितलं तिकडे यष्टीरक्षक चांगला काम करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. लेंथ लाईन चांगली मिळाली इथे गोलंदाजाला. तर नक्कीच अचूक टप्पा अचूक गती यावेळेस मेंटेन केली या गोलंदाजानं. यावेळेस फलंदाजा देखील रीड केलं होतं आणि काय चांगला चेंडू हाताळलाय या गोलंदाजानं. अगदी बरोबर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बघितलं ऑनसाइड क्षेत्र खाली आहे तिथे खूप दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मात्र डीप मध्ये इथे थोडस लिझी क्रिकेट पाहायला मिळाला. मात्र 1च धाव मिळते. असं वाटलं होतं की 2 धावा कंप्लीट करेल हिमांशू पाटील, मात्र चांगला थ्रो आला तिथे. तर नक्कीच खराब कॉलिंग होती या ठिकाणी. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जाऊ शकल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाही. 1च धाव मिळाली या फलंदाजाला या चेंडूवर. अगदी बरोबर. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 3 धावा. इथून अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. हा सामना रंगेल, शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं वाटतंय. कारण की कोहली 11 कशिली संघ देखील चांगला ताकदवर संघ म्हटला जात आहे या परिसरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय शैलेश. संघाचा मुख्य हत्यार गोलंदाजी करताना शैलेश. फुलटा चेंडू चुकी केली होती इथे, मात्र शिक्षा देता आली नाहीये हिमांशू पाटील याला आणि जातोय रनरच्या स्वरूपात आउट होऊन डगआउट मध्ये. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. कोणाला रे कोणाला? शिवसेनेचा वाघाला शिवसेना फक्त एकच शिवसेना शिवसेना. डीजेला देखील आपण खरंच दाद देऊया. अतिशय चांगली संगीत पेश करतोय डीजे. मानकोली गावचा हा डीजे आहे. अतिशय चांगला प्रतिसाद देत आहे प्रत्येक चौकार षटकार आणि विकेट नंतर. तर मित्रांनो बघा, जी 30 सर्कल आहे तिला क्रॉसिंग करणं इथे गरजेचं आहे. मात्र केली नाही तरी चालेल, मात्र ग्राउंडमध्ये आऊट झाल्यानंतर लगेचच खेळाडूंनी यायचंय हे लक्षात घ्या आपण.
इंटरनॅशनलचा जर विचार केला तर 15 सेकंडचा आहे. आपण इथे 10 सेकंड देऊया आपण फलंदाजांना. आऊट झाल्यानंतर ग्राउंडमध्ये येऊ शकता आपण. तिथे पहिला षटक सुरू आहे. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज भावेश येतोय खेळण्यासाठी. गोलंदाज राईट आर्म विकेट. यावेळेस लेग स्टंपवर चेंडू होता मात्र एष्ट्यांच्या वरतून देखील गेला आहे. इथे डॉटचा हा इशारा पंचांकडून. षटक देखील समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी निशांत पाटील इथे पाहायला मिळाली. ती म्हणजेच शैलेशाच्या माध्यमातून. तर नक्कीच मी तर म्हणेन शैलेशाचं कौतुक केलं पाहिजे. काय चांगली गोलंदाजी केली. 43 धावांचं आव्हान होतं जरीमरी आलिमगड संघासमोर. तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये मोठे फटके मारणे गरजेचं होतं परंतु शैलेश याने काय चांगली गोलंदाजी केलंय. अचूक टप्पा मेंटेन केलाय. फलंदाजाला रीड देखील केलंय. चांगली गोलंदाजी टाकले या गोलंदाजानं. फलंदाजी करत असताना अपयश आलं होतं या फलंदाजाला पण गोलंदाजी टाकताना काय चांगली कामगिरी केली या गोलंदाजानं. अगदी बरोबर. त्याच्याकडे बघितल्यानंतर देखील असं वाटतं क्रिकेटचा खूप अनुभव आहे. 30 ते 35 वय असेल त्या गोलंदाजी शैलेशाची आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील इथे पाहायला मिळाली. क्रिकेट खूप आहे प्रत्येककडे. प्रत्येक खेळाडू काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न असतोच आणि या स्पर्धेमध्ये आपण कालच्या दिवसामध्ये देखील बघितला. आज दिवसभर देखील बघितला असेल आपण. प्रत्येक खेळाडू नवीन नवीन स्टॉक घेऊन आला आहे या हंगामामध्ये. तर नक्कीच टेनिस क्रिकेट जगताचा आपण विचार केला नवनवीन या ठिकाणी आपण नियम पाहतोय. एक चांगला क्रिकेट देखील पाहतोय. भिवंडीचं क्रिकेट आपण बघितलं तर आगळं वेगळं क्रिकेट आहे. तर आपण बाकी ठिकाणी गेलात तिकडे सुद्धा आगळं वेगळं क्रिकेट खेळलं जातं. आपण पाकिस्तानमध्ये गेलात पाकिस्तानमध्ये देखील टेनिस क्रिकेट खेळलं जातं. त्या ठिकाणी चेंडूला ग्रीप येण्यासाठी स्विम येण्यासाठी चिकमपट्टीचा देखील वापर केला जातो कारण गोलंदाजी तितक्याच वेगाने देखील टाकता येतं. तसंच आपण बघितलं भारताच्या अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं परंतु क्रिकेट खेळलं जातं यांना एकत्र बांधतं ते टेनिस क्रिकेट विश्व ते मात्र एकच आहे. संदेश पाटील. अगदी बरोबर. मात्र ग्रामीण क्रिकेट भिवंडीचा खूप डेव्हलप झाला आहे. चांगले चांगले संघ बाहेर देखील जाऊन चषक जिंकत आहेत. त्याचा आपल्याला अभिमान आहे. तर आपण नक्कीच भिवंडीचा आपण 4 सितारे काल गवली सरांनी उल्लेख केला. बिलाल शेख, गेसुद्दीन शेख, जयेश पाटील आणि भावेश पवार हे 4 खेळाडू आपण बघितलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळतात. नवे तर आखाती देशाबाहेर देखील जाऊन हे खेळाडू खेळत असतात. यावेळेस बघितला जागेवर फक्त राहिला फलंदाज. बॅटला देखील स्पर्श झाला होता चेंडू मात्र येथे चांगली मी तारीफ करेल गोलंदाज संदीप याची. पहिला चेंडू डॉट करतोय. हिमांशू देखील याचं नाव घेऊ आपण. विवेक शेलार आहे. आतिश गोडविंद आहेत. असे भरपूर महान खेळाडू आहेत भिवंडी तालुक्यामध्ये आणि ते संपूर्ण इथे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस अतिशय सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट करताना इथे दबाव वाढवताना संदीप. वॉटर परफॉर्मन्स अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. दरम्यान आगमन होते पायगावातील उद्योगपती प्रमोदजी देवळीकर यांचं आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपला आभार देखील. तसेच हायवे दिवे गावाचे सरपंच सन्मान्य श्री पप्पूजी पाटील पप्पूजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस पुन्हा एकदा इथे डॉट केला आहे चेंडूला. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट होत आहे. दबावमध्ये येतो इथे आलिमगड संघ. वेलकम आगमन झाला आहे व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं. प्रमोदजी देवळीकर दादा आलेला आहेत. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर विद्यमान सरपंच हवे दिवे गावचे त्याचबरोबर चांगले क्रिकेटचे जाणकार देखील आहेत पप्पू शेठ म्हात्रे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप. राईट आर्म विकेट. वेगवान गतीचा चेंडू होता. मिस टाइम फटका आहे. शतरक्षक आहेत इथे. अतिशय सुरेख झेल इथे पाहायला मिळते. वड कॅच. निशांत मी एकच प्रश्न फक्त तुला करेल मी. 4 चेंडू टाकून झाले संदीपचे. 3 चेंडू डॉट केले आणि 4थ्या चेंडूवर विकेट. क्रिकेट पाहायला मिळतो इथे गोलंदाजीच्या माध्यमातून. तर या ठिकाणी या फलंदाजाचा आपण विचार केला. भावेश हा फलंदाजाचा मानसिक दडपण होता. या फलंदाजावर एकंदरीत 3 चेंडू डॉट खेळला होता आणि यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. एलिमिनेशन झालं नाही. चेंडू हवेमध्ये गेलाय. काय चांगला झेल घेतलाय यावेळेस त्या शतरक्षकानं. खाताही न खोलता आऊट झाला आहे. ते दबाव आला होता. त्यानंतर आपण बघितला 4थ्या चेंडूवर बाद झाला होता फलंदाज भावेश. यावेळेस
एष्ट्या वाकवल्या जात आहे तिथे बोल्ड होते फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा झटका या षटकामध्ये. भूमातेच्या कणा शिवसैनिका. क्या बात आहे. अतिशय क्लासिकल गोलंदाजी पाहायला मिळते रिदम मध्ये. मित्रांनो आपण संगीत देखील क्लासिक ऐकतो आणि इथे क्लासिक गोलंदाजी ते सर्वांना बघायला मिळतोय. गुड बॉलिंग हॅट्रिक वर आहे. पाहूया मेडन हॅट्रिक पाहायला मिळेल का, कारण की शेवटचा चेंडू या षटकातील. तर संदीप यांनी चांगलं प्रभावित करून सोडले. फलंदाजी करत असताना या फलंदाजानं 19 धावा केल्या होत्या आणि यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना काय चांगली गोलंदाजी केले या गोलंदाजानं. अगदी बरोबर हॅट्रिक वर आहे. पाहूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का. मेडन हॅट्रिक असेल केली तर. गोलंदाज संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यूमॅन फलंदाज येतोय राजू. याच्या खूप आता मात्र लक्ष असेल अलिमगड संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. राजू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या स्पर्धेचा पहिला मेडन षटक फेकताना इथे पाहतोय गोलंदाज संदीप याला आणि हॅट्रिक देखील इथे कंप्लीट करतोय. व्हॉट अ परफॉर्मन्स. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. ऐकूया डीजे. भूमातेच्या कणा कणातून शिवसैनिक. मित्रांनो शेवटच्या चेंडूवर विकेट घेतला. मेडन ओव्हर टाकली आणि मेडन हॅट्रिक आणि कॅच पकडली. तर धर्मेंद्र तांगडी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक देखील जाहीर झाला आहे. ते अमोल संघाचा कर्णधार आहे आणि आपला गोलंदाज चांगला करतोय ते बघितलं आणि हॅट्रिकची जी झेल होती ती देखील पकडली आहे. ते तर इथे विकेट मिळेल गोलंदाजाला. षटक कंप्लीट होतं 2. मात्र मित्रांनो पुढचा होणारा सामना जो असणार आहे वीर तानाजी दापोडे बी आणि विजेता संघ यानंतर सामना होणार आहे. त्यानंतर पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हवे दिवे आणि पॉवर शिरा. व्हॉट अ मॅच ऑफ द नाईट मी म्हणेल. चौटा हिरवा मानकुले आणि जय हनुमान सरवली. ऐकूया निशान. यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळेल यावेळेस. या फलंदाजाला दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होते का बघायचा आहे. चेंडूची फेकी मात्र खराब झाली आहे. तोपर्यंत खराब कॉलिंग खराब क्रिकेट आणि यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. अतिशय खराब क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला जरीमरी संघाच्या माध्यमातून. आपण बघितलं यावेळेस फलंदाज इंजर्ड देखील झालाय. तर या ठिकाणी इंजर्ड झालाय फलंदाज. सो ऑर्गनाइज कमिटी पाणी घेऊन जायचं आहे. थोडासा वेळ घेतला जाईल कारण की फलंदाज जो आहे इंजर्ड थोडासा झाला आहे. ते पाण्याची देखील व्यवस्था केली आहे ग्राउंडमध्ये. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतायत विकेशेठ म्हात्रे यांची नवीन संकल्पना या वर्षी आणि या नवीन वर्षामध्ये अतिशय मोठा मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळते. अबूस्पोर्ट खार्डी आणि ईगल स्पोर्ट खार्डी यांच्या माध्यमातून आपण स्वराज्य चषक 2020 पाहतोय आपण मित्रांनो. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. मित्रांनो या स्पर्धेमध्ये अतिशय चांगले संघांनी भाग घेतला आहे. आज देखील अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सदर तरी सामना रंगला आहे इथे. मात्र वर्चस्व जो गाजत आहे कशेली संघाचं. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचा रेकॉर्ड देखील केला आहे संदीप याने. मेडन हॅट्रिक इथे घेतली आहे गोलंदाजीमध्ये. मेडन ओव्हर फेकला आणि 3 विकेट बॅक टू बॅक हॅट्रिक कंप्लीट केली होती. इथे दरम्यान नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलाय अमित आलाय आणि स्ट्राईकला फलंदाज प्रणय आहे आणि षटक क्रमांक 30 घेऊन आलाय निलेश. तर नक्कीच खराब या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळालं. जरीमरी आलिमगड संघाचा आपण विचार केला तर फलंदाज धावचीच्या स्वरूपात देखील बाद झालाय.
निलेश आपल्या षटकांनी पुढील चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन होता, चेंडूनी मात्र वेध घेतला यावेळेस यष्टीरक्षकाचा, चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय यावेळेस हा गोलंदाज. तर अतिशय खराब क्रिकेट पाहायला मिळते. 43 धावांचं आव्हान होतं, सुरुवात जशी व्हायला पाहिजे होती तशी सुरुवात झाली नव्हती, मानसिक दडपण आला या फलंदाजांवर आणि अतिशय खराब कामगिरी होते या टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये. कोहली 11 कशिली संघाचा बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. इथे मजबूत स्थितीमध्ये आहेत, कोणत्या प्रकारचे इथे सूट द्यायला बघत नाहीयेत, एक्स्ट्रा धावा खर्च करत नाहीये, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा निलेश आपल्या षटकांनी पुढील चेंडू प्रणय साडी बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न झाला, यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय, लेग स्टंपच्या वरून चेंडू गेलाय, खराब शॉट सिलेक्शन. मी तर म्हणे शपल क्रॉस झाला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता या फलंदाजाचा आणि अक्रॉस द लाईन इज अ बॅड क्रिकेट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि तशाच प्रकारचा क्रिकेट खेळण्याचा देखील प्रयत्न झाला होता या चेंडूवर या फलंदाजाचा. पुन्हा एकदा निलेश आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी झालंय कशेली संघाची. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस मात्र चेंडूनी पुन्हा एकदा वेध घेतला यष्टीरक्षकाचा, पडल्यानंतर चेंडूनी अनपेक्षितपणे हुसली घेतली होती आणि पूर्णपणे चकित झालाय यावेळेस हा फलंदाज. आतापर्यंत आपण बघितलं या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी होते. षटक क्रमांक दुसरं संदीप यांनी हाताळलं होतं, त्यामध्ये मिडम षटक टाकून हॅट्रिक साकारली होती. त्यानंतर निलेश आलाय गोलंदाजी टाकण्यासाठी आणि निलेश याने देखील चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा निलेश राईट ओव्हर द विकेट, यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. या सिटीचं वाईड पंच दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात धावफलकावर भर पडेल. धावफलक धावा मात्र झाले तर त्या फक्त आणि फक्त 5 धावा. खराब फलंदाजी झाले या मॅच मध्ये. जरी मरी आलिमगड संघाचा आपण विचार केला तर संदेश पाडेल अजूनही 38 धावांचं इथे अजूनही पाऊस पडावा लागेल, षटकार आणि चौकार इथे मारावं लागतील. तर नक्कीच पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये वावरतोय आलिमगड संघ या मॅच मध्ये. पुन्हा एकदा निलेश राईट ओव्हर द विकेटचा मारा, खोलवर टप्प्याचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. चांगलं शतरक्षण होते लॉंग ऑफ रिझन मध्ये, तोपर्यंत एक धाव मिळाली आणि एका धावेने धावफलकावर धावा झाले त्या फक्त आणि फक्त 6 धावा. तर आलिमगड संघ एक चांगला संघ आहे, परंतु आपल्या नावाला साजेचा खेळ देखील या ठिकाणी करता आलं नाही. आपण बघितलं गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील खराब झाली होती. अमित याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं होतं, तदनंतर हा संघ तिथून सावरलेला देखील नाहीये. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये. काहीच चांगली टीम स्पिरिट पाहायला मिळते या टीमच्या माध्यमातून. यस डीजे तर नक्कीच संदेश पाटील आपण बघू शकता व्यासपीठावर विकीशट मात्रेजी, त्यांच्या समवेत पायगावातील उद्योगपती प्रमोदजी तांगडी यांचं आगमन झालंय. तसं तर विलासजी तांगडी आहेत, प्रणय रायकर आहेत, तसे हायवे दिवे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच पप्पू म्हात्रे हे देखील आहेत, तसेच घनश्यामजी देवलीकर हे देखील आहेत, तसेच 40+ सचिव देखील भिवंडी तालुक्यातील धर्मेंद्र तांगडी हे देखील आहेत. तर पुन्हा एकदा सर्वांचं याकडे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपला आभार देखील. तर नक्कीच आपण धावफलकावर धावा बघितल्या, फक्त आणि फक्त 6 धावा झाले, 3 षटकांचा खेळ झालाय. संदेश पाटील तर या ओव्हरमध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील, नाहीतर या स्पर्धेतील निच्चांक धावसंख्या देखील असू शकते ती जरी मरी आलिमगड संघाची. अगदी बरोबर. काल तर हाय स्कोरिंगचे सामने बघितले होते आपण, मात्र इथे 43 धावा चेस करताना फक्त 3 षटकामध्ये इथे 6 धावा झाल्या धावफलकावर. त्याच्यामध्ये एका मेडन षटक देखील पाहायला मिळाला आणि हॅट्रिक देखील त्या मेडन षटकामध्ये पाहायला मिळाली गोलंदाजच्या माध्यमातून. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आले नितेश आलाय. तर आपण पाहतोय अतिशय खराब फलंदाजी झाल्या जरी मरी आलिमगड संघ. सुरुवातीचे 3 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस फटका चांगला आहे कव्हर रिजन मध्ये, चेंडू मात्र यावेळेस जाईल तो सीमार रेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावेने धावफलकावर धावा झालेत त्या फक्त आणि फक्त 10 धावा. खूप उशिरानंतर एक चौकार पेच झाला आहे ते, कारण की बघितलं तर फक्त डॉट डॉट विकेट्स आणि 3 सिंगल धावा आल्या होत्या. यावेळेस बघितलं आपण संदेश जागा बनवून खेळलाय, चांगला स्ट्रोक खेळलाय यावेळेस फलंदाज आणि या फलंदाजाला 4 धावा मिळाल्या.
ते चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. कोहली 11 कशली संघाने फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केले आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या दर्जाची केलंय या टीमनं आणि पाहतोय आपण या मॅचमध्ये कमबॅक देखील केलंय या टीमनं. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. यावेळेस फलंदाज प्रणय यानं तर नक्कीच सुरुवातीच्या षटकामध्ये असं आक्रमण व्हायला पाहिजे होतं परंतु झालं नव्हतं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येईल. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झालाय. तोपर्यंत या फलंदाजाला 2 धावा मिळतील या चेंडूवर. तर 2 धावेनं संघाच्या धावफलकावर फरक पडलाय. धावफलकावर धावा झालेत त्या 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल प्रणय साडी. तर नक्कीच आपण बघितलं खराब फलंदाजी झाली. जर चांगली फलंदाजी झाली असती तर नक्कीच या ठिकाणी समीकरण वेगळं असतं. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पण त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण देखील झालंय. त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण बघितलं थोडासा फंबल झाला होता. तोपर्यंत 1च धाव मिळाली प्रणय या फलंदाजाला. या एका धावेने धावफलकावर धावा झाले. गोलंदाजी करत असताना त्या खेळाडूनं मिडम षटक टाकून हॅट्रिक देखील साधली.